हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप सगळेजण मस्त आणि मजेत असतील आणि मजेतच असायला हवं. सो आज आता आम्ही चाललेलो आहे उर्वी कांचनला. मी आणि माझ्या बहिणीची मुलगी दोघीच जण जाणार आहे. सो आता आम्ही दोघी जण चाललोय उर्वी कांचनला. पार्लरला जायचं आहे मला. आणि याच्या आधी मी म्हणजे हे नेहून सोडायचे पार्लरला मी काही कधी जात नव्हते, पण आज मी आणि माझ्या बहिणीची मुलगी दोघीच जाणार आहे. सो आम्ही कसं जातोय काय माहीत नाही मला, पण ब्लॉग मी घेते. सो ब्लॉग कंटिन्यू करा आणि आवडला असेल तर लाईक करा. म्हणजे आवडला तरच लाईक करा असं नाही, नाही आवडला तरी पण लाईक करा. लाईक करायला आपलं काही जात नाही. सो चला आता आम्ही जाणार उर्वी कांचनला. आता खूप ऊन पण झालेले. किती वाजले? 11:30 वाजत आले तर इथं 11:20 झाले तर इथं. तर आता चाललेलो आहे आम्ही. सो ह्यांना सांगते. हे म्हणतात लगेच आहे, पण लगेच काय माहीत कधी येते. इथं आणून हे बसले ते इथं. बाय 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 जादू. बाय बाय. सो आता मी चाललेले उर्वी कांचनला. सो मी आली आता इथं बहिणीच्या घरी. गुड्डी बसलेली दार लावून. बघा त्याच्या इथून कसलं भारी वातावरण दिसतंय. इथं गाडी लावायला शेड केलेले बंगल्याच्या पुढे. छोटसच आहे. तर आता आपण बघू गुड्डी काय करते. कौन आहे अंदर? मी आहे अंदर. चल की उरकले का? चला. टी व्ही बघत बसली होती काय? उरकून बसले. मी तिला फोन केला होता उरकून बस लवकर म्हणून. ते बसले उरकून. ए चल बाळा, लय ऊन झालं एकतर परत. इकडे आमच्याकडे बघा कसलं भारी वातावरण आहे. एवढं ऊन आहे तरी सुद्धा कसलं छान वाटतंय. चल बाबा आता चेहरा बांधून जातो आम्ही. एवढं ऊन लागतंय ना, चेहरा बांधायचं नाही काय, पण ऊन लागतंय लय. आता आमचं सोनं माझं गाडी घेणार आहे बाबा. ती गाडी घेणार आहे म्हणून मी मागे बसणार आहे निवांत. आता बसू का? हा बाई बाबू, मला ना अजून स्टूल बांधायचंय. मोबाईल ठेवला होता मी खाली. ठेवू का मोबाईल? थांबा 2 मिनिटं, मोबाईल ठेवते. कारको बांधायचे. तिला लय गाडी चालवायला आवडतं, त्याच्यामुळे तिला बसवलंय थोड्या वेळ. पुढे गेल्यावर परत मीच घेणार आहे गाडी. मी आलोय बघा इथं आता. पण त्या ताईंना फोन केलता, पार्लरच्या ताईंना. त्या म्हणल्या 2 मिनिटात आले. घरूनच येताना फोन केलता, पण तरी पण त्यांचं इथंच घर आहे ना, त्याच्यामुळे जरा आलेले नाही आहेत. तर दुकान काय त्यांचं उघडलं नाही. पार्लर येतीलच ते आता. आता पोचले आम्ही उर्वीत. किती वाजले? 12 वाजले. 12 वाजता. टिकली पडली बरं का घाबाने. टिकली ना इग्नोर करा. लय गरम होतंय, तोंड सोडले त्याच्यामुळे. आताशी पोहोचलोय आम्ही. आले वाटतं ताई आल्या आणि पार्लर उघडलं. आता आम्ही आलोय पार्लरच्या आतमध्ये येऊन बसलोय. फॅन तरी चालू आहे ते निदान. बाहेर थांबलो होतो एक 5-6 मिनिटं तरी होतं ताई येईपर्यंत. लय गरम झालं. तरी आहेत आमच्या पार्लरवाल्या ताई. आता करा हाय. आता दिसतंय बघा. हॅलो. चेंज लुक केलाय, चेंज लुक. छोटे छोटे केले. पूर्ण चेंज लुक केलेला आहे, तरी सोडलेले नाही. वा, कसं वाटतंय कमेंटमध्ये मला सांगा. मी केस कापले ते एवढे एवढे सांगताय नाही का आता. छान वाटते का सांगा.
अजून घरी मिस्टरांना माहिती नाही मला एकतर. या सगळ्यांनी आईस्क्रीम खायला. आम्ही आता चाललोय घरी पार्लरवरून. सो इथं बसून आईस्क्रीम घेतली 2. होती विरगळा बी लागलं. चला या खायला. व्हिडिओ काढूच तर विरगळायला लागले. रुईला आलो. रुईला मग पैसाच जाणार. पाणीपुरी खाते आता आम्ही. पाणीपुरी खायला. आता आम्ही चाललेलो घरी. पाणीपुरी खाऊन आईस्क्रीम खाऊन लय खाल्लंय सगळं. आणि आता 3 वाजले तरी आम्ही 3 वाजता घरी चाललोय. आम्ही आलो होतो घरून 11:30 वाजता. एवढा उशीर केलाय उरुईत आणि आता चाललोय. बाय बाय बाय. सो गाईज तुम्ही गाड्या बघू शकता. आता 4 वाजलेत आणि करेक्ट आम्ही 4ला घरी आलोय. 11:30 वाजता घरून निघलो होतो. 11:20 आणि 4 वाजता घरी आलोय. आणि जास्त काही नाही, पार्लरमध्ये जास्त उशीर लागला आणि तिथून पुढे मग पाणीपुरी आईस्क्रीम वगैरे थोडंफार खाल्लं आणि डायरेक्ट घरी आलो थोडंसं सामान खरेदी करून. तरीसुद्धा 4 वाजल्या. म्हणजे उरुईला गेल्यावर कधी दिवस कसा जातो ते हे सुद्धा समजत नाही. आणि असा होता आजचा आमचा दिवस. आणि अजून माझ्या मिस्टरांना मी दाखवलं नाही. मी आल्या पहिलं तर केस वर बांधून ठेवले होते. आता सोडले ते तर आता ते खातात आहेत. मी सामोसे घेऊन आली आहेत आणि मुलं आणि ते खातात येतं त्यांना माहिती. तर ते सामोसे खातात आहेत 3 जण. त्यांना काही माहिती नाही केसांचं काय म्हणतात काय माहिती. बघू. मी घरी येताना काय केलं माहिती का, स्टोल तर बांधलेलाच होता आधीच घरी येताना. पण हे बघा बघू शकताय हा नव्हता बांधलेला, दुसरा स्टोल आहे. हा स्टोल बांधला होता मी जाताना आणि येताना पण आता बांधला होता. आणि केस पण वर असे चापानी करून ठेवले ते. मी आता सोडले ते केस घरी आल्याच्या नंतर. आता कपडे चेंज केले आणि हे केले ते केस मोकळे सोडले ते. आणि आता आपण त्यांचे रिॲक्शन बघू. ते हॉलमध्ये आता सामोसे खात होते. सामोसे खायचे झाले ते इथं. आता ते मोबाईल बघत बसले ते. तर आता मी त्यांना केस त्यांच्या पुढे जाऊन डायरेक्ट असं करत दाखवते म्हणजे. तर तुम्ही त्यांची ना आता रिॲक्शन बघू शकता कशी येते. कारण त्यांना अजिबात केस कापलेले आवडत नाहीत आणि त्यांना न सांगता मी केस कापलेले तर त्यांना नाही माहिती. सो मी मोबाईल आधी लावते एका साईडला, त्यांना न माहित होता. आणि मग जाऊन बघते काय म्हणतात ते बघते. चला. हो काय काय हा कशी वाटते ते इथं. केस कापलेले कसे वाटतं? छान नाही वाटत काय तुला बोला का? सांगा की छान वाटतात मला. हा सांगा की छान वाटत. अगं केस तुम्हाला सुंदर लांब असले सुंदर दिसते. आता कमी केस केले दिसतात का तुम्हाला? हा किती छान आता वाटते. एक लेवल केली म्हणून तुला छान वाटतं का? एक लेवल. आणि जर हीच केस जर अशी लांबवर असतात किती वर दिसली असते. वाढतील की परत. सॉरी. वाढ आहे किस मग. आता तू इथवर कट केलं, इथवर पण कट केलं ना तरी छानच दिसतंय. त्याचं नाही काय, पण इथवर खाली जेवढी केस असतात ती माणूस बघ कसं दिसते. लेडीजला केस जेवढी लांब असतात तेवढी छान असतात. कमी असतात तेवढी नाही छान दिसत. अहो लय कस्तरी झाली होती. करली अशी खालून लय झाली होती कस्तरी म्हणून मी कापली. आता मस्त खूप छान दिसतात. दिसायला खूप छान. हे पण छानच दिसतात. त्या वाईट नाही दिसत. पण जेवढी लांब केस असते ना
म्हणजे तर अजून छान दिसणार. मला तर एवढीच आता ते- आवडतात. आता ही अजून पहिले आहे तेवढी केस यायला अजून 6 महिने जाणार. 6 महिने जातात का वर्ष आता. तुम्ही बघितली का रिॲक्शन? त्यांना माहितीच नव्हतं व्हिडिओ चालू आहे म्हणून. वा आता तुमची रिॲक्शन दाखवा. तुला आहे ना खर्च उलट छान वाटतंय का नाही? तुम्ही सांगा पब्लिक, छान वाटतात की नाही? केस किती भारी वाटतात ते. माझं लय आवडले ते, पण यांना पहिल्यापासून केस कापलेले अजिबात आवडत नाही. सॉरी अगं केस लांब ठेवायचे कधी पण. सॉरी लोक काय काय करतात केस लांब करण्यासाठी. उपाय होय. आमची गेले त्याला तो उपाय आहे ना. हाय का उपाय याला? तुम्हाला आहे तर तुम्ही करू शकताय काय बरं जाऊ द्या, परत नाही कापणार. नाही तर थोडीच कापले ते. त्याला लावून चांगली केस कर वाढते. आता कशाचे वर्षभर वाढते ते. बघितलं का कस काय रिॲक्शन. जाऊ दे, त्यांना आवडत नाही केस कापलेले, तरी पण मी कापले, त्यांना न माहिती होता. पण खाली खरंच केस खूप असे खराब झाले होते खाली, कारण मी पहिले खूप दिवस झाले आता तर स्ट्रेटनिंग केली होती. आणि जे कोणी स्ट्रेटनिंग करायचं म्हणत असेल ना, म्हणजे आता जे माझे महिला बऱ्याच व्हिडिओ बघतात, तर त्यांच्यासाठी पण बरं का महत्वाचं म्हणजे तुम्ही स्ट्रेटनिंग ना कुणीच करू नका. काही फंक्शन वगैरे असेल महत्वाचं, काही लयच करली केस असतील तर तुम्ही तात्पुरती एका दिवसासाठी स्ट्रेटनिंग करू शकता, पण परमनंटली स्ट्रेटनिंग अजिबात सुद्धा करू नका. त्याने एवढे केस खराब होतात ना. मी गेले होते आता मला वाटतं 2 वर्ष होत असतील, झाले बी असतील 2 वर्ष. माझे एवढे खराब केस झाले ना, केस अजून पण असे तुटतात आहेत, म्हणूनच मी कापले ते. खूप केसांना वैतागली होती मी. तसे केस आता म्हणजे चांगले झाले आहेत, घरचा मी उपाय करून म्हणजे चांगले झालेत तसे. पण खाली जे केस होते का, जेवढे स्ट्रेटनिंग केलेले जे राहिले होते का खाली, असे बरेच केस होते, ते लय खराब झाले होते, अजून पण कुरळे होते. आणि असे चरबाट लागायचे, चरबाट. मऊ पण अजिबात केसांना नव्हता. आता कसा मऊ पण आहे, खूप म्हणजे चांगला वाटतं बघा. हेअर कट केलाय आता मी, तर त्यावेळेस अजिबात नव्हता आणि चांगलं वाटत नव्हतं, म्हणून मी थोडी म्हणलं केस कापून, आणि म्हणून मी थोडीशी केस कापून आली. त्यांना काय अजिबात आवडलेलं नाहीये त्यांना, कारण पहिल्यापासूनच मोठे केस आवडतात. आणि माझे एकतर केस आधीच मी सारखे कापते, केस जसे वाढतील तसे मी कापतच असते. महिन्याला म्हणलं 2 महिन्याला मी केसच कापत असते. पण ह्या वेळेस तर मी लईच कापले ते केस. त्यात ताईंना म्हणलं जरा छान हेअरकट करा, आणि हेअरकट केल्यामुळे मग केस जरा जास्त कापत गेले ते. पण खूप छान असा हेअरकट केलाय. काहीतरी थोडीफार आपली जी हेअर म्हणजे चेंज लुक मध्ये थोडाफार केला बी पाहिजेत, आणि केसांमध्येच थोडंफार चेंज केलं तरच हेअर म्हणजे चेंज होते. तर कसा वाटतोय ते तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा. म्हणजे महत्वाचं म्हणजे पर्सनली मला तरी खूप जास्त आवडलाय, कारण छान वाटतंय. आणि जरा वेगळं पण काहीतरी पाहिजे थोडंफार. वेगळं थोडंफार काहीतरी म्हटलं करा म्हणून केलंय. म्हणजे चांगलं वाटतं असेल नक्की तर तशी कमेंट करून सांगा मला. खूप छान वाटतंय असे हे मागे जरी क्लिप लावले ना असं तरी पण छान वाटलं बघा. असं किती छान वाटतंय ना. असं वन साईड इकडच्या साईडने नाही बांधायचे, मोकळे इकडल्या साईडने असं करायचं, छान वाटतं. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आज उरुळी लई फिरलोय उरुळीत. दरवेळेस मी यांना घेऊन जात असते उरुळीला, हे सोडतात पार्लरला. पण ह्या वेळेस मुलांपाशी, आता मुलांना शाळा असतात ना, त्याच्यामुळे ते सोडवायला येतात. पण मुलांना आता घरी कुणीच नाहीये, उन्हाळ्याच्या सुट्टीला बी नाहीत मी कुठं लावली. मुलं येड्या करतात कडकड म्हणून लावली नाहीत. मग मुलांपाशी घरी कुणीच नव्हतं. सो त्याच्यामुळे मग बहिणीच्या मुलीला घेऊन मी गेले होते. 2घी जणी गेलतो, भरपूर फिरलो, पाणीपुरी वगैरे खाल्ली, आईस्क्रीम वगैरे खाल्ली. आणि आजचा दिवस खरंच छान मी गेला, वाटलं छान मी. एक दिवस आपल्यासाठी सुद्धा असं काय होतं ना. सो आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. महत्वाचं म्हणजे इथून पुढचे व्हिडिओ पण तुम्हाला बघायला भेटतील. म्हणजे सबस्क्राईब करा, बेल प्रेस करा. म्हणजे बेल जर प्रेस केली ना, शेजारी जी बेल दिसते ते बेलवर प्रेस करा आणि ऑल करा सगळं. म्हणजे मग काय होईल, मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत येईल. त्याच्यामुळे बेल प्रेस करून ठेवा. आणि रोजचे व्हिडिओ असतात आपले डेलीचे आता
तर डेली जे आपलं रिअल लाईफ आहे काय असेल तेवढं म्हणजे दिवसभरात तर मी ते टाकत असते. तर ते बघण्यासाठी तुम्ही नक्की चॅनलला एकदा सबस्क्राईब म्हणजे एकदाच असतं सबस्क्राईब करून ठेवा आणि अशीच व्हिडिओला भरपूर असं प्रेम द्या. सो तुम्ही जर प्रेम दिलं तर मला पण व्हिडिओ काढण्यासाठी रोज उत्साह येईल. सो चला बाय बाय, भेटू अशाच एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि काळजी घ्या सगळ्यांनी.